नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही असं काही तसं या सदरात मी हा व्हिडिओ तयार करत आहे. मित्रांनो, एवढ्यातच मला 2 बातम्यांनी अतिशय आनंद दिलेला आहे. एक अक्षरशिल्प नावाचे अमरावतीचे एक प्रकाशन, नवोदित प्रकाशन आहे ते, पण पुस्तकं चांगली काढते. ते प्रकाशन माझं ऐश्वर्यवती भिकारीन या नावाची एक नवी कादंबरी, 13वी कादंबरी प्रकाशित करणार आहे. आणि काल परवाच एवढ्यात एक आणखी बातमी मला कळली की मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्यामार्फत माझं येऊ घातलेलं पखाल कादंबरीचं पुस्तक म्हणजे 3री आवृत्ती ही लवकरच येत आहे. या गोष्टी आमच्या सारख्या लिहिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी असतात. माझं वय खरं म्हणजे लिहिण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. सध्या मी 78रीत आहेत. माझ्यासोबत लिहिणारे जे कोणी होते ते थांबलेले आहेत किंवा एकतर बिचारे या जगात नाहीत. पण मी अजूनही लिहितो आहे. आता मी लिहितो किंवा कोणीही लेखक कवी लिहितो म्हणजे नेमकं काय करतो? आपली कल्पना असते की बुवा एखादा लेखक जर हातात पेन घेऊन, समोर कागद घेऊन, एखाद्या खुर्चीवर टेबलावर बसून लिहिण्यात गुंग झाला असेल तर तो लिहितो आहे. नाही, हे असं काही नाही. लेखन ही एक निरंतर प्रक्रिया असल्यासारखी असते. ती कुठून सुरू होते? तर एखाद्या लेखनाचं बीज तुमच्या मनात जेव्हा निर्माण होते, जिथं निर्माण होते, ज्या वेळेला निर्माण होते, तिथपासून ही प्रक्रिया सुरू झालेली असते. मी एक उदाहरण देत असतो की आपण तळ्याच्या काठावर बसलेलो आहोत. पाणी संथ आहे, अजिबात हालचाल नाही पाण्यावर. एक बारीकसा खडा आपण घेतला आणि त्या पाण्यात जर टाकला तर काय होते? तो खडा पाण्यात पडतो आणि मग एक त्याच्या आकारानुसार वलय निर्माण होते आणि मग त्याच्यातून दुसरं वलय, त्याच्यातून तिसरं, चौथं, 5वं, 6वं असं सगळं विस्तारत जाते. लेखन प्रक्रियेची सुरुवात ही त्या खड्यासारखी असते. तो तुमच्या मनामध्ये तरंग निर्माण करतो. म्हणजे जे काही बीज आहे त्याच्या भोवती काही विचारांचे तरंग निर्माण होत राहतात. ते विकसित होत जातात, मोठे होत जातात आणि मग अशी एक पाळी येते की त्यावेळेस तुम्हाला लिहिण्याशिवाय पर्यायच नसतो. हातात समोर कागद घ्यावे लागतात, पेन घ्यावा लागतो किंवा जे काय तुमचं आताचं. सध्या तर मी लॅपटॉपही मधात मी वापरला, टॅबलेटही वापरला आणि आता मी मोबाईलवरच सगळं बोलून रेकॉर्ड करत असतो. त्यामुळे आता पेन आणि कागद हे माझ्यासाठी वर्ज्य झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं मग लेखन प्रक्रिया सुरू झालेली असते आणि ती काही ताबडतोब संपत नाही मित्रांनो. ही फार अवघड गोष्ट आहे. लेखन प्रक्रिया ही सुद्धा अशी एक अवघड गोष्ट आहे की ती तुम्हाला खूप थकवणारी असते. काय त्याच्यातून एक साधं सूत्र तुम्ही तुमच्या मनाशी जुळवलेलं असतं की बुवा इथे आपल्याला कादंबरी सुरू करायची आणि या टोकावर आणून आपल्याला बंद करायची. पण मध्ये जे काही येतं, मध्ये जी काही वळणं येतात, समजा एखादा गंगा आहे. गंगा कुठून उगम पावली तर हिमालयातून. पण ती कशी वळणं घेत जाते पुढे आणि एक विशाल रूप धारण करते, समुद्राला मिळते तेव्हा. तसंच कादंबरी लेखनाचं असते. कादंबरी लेखन हे दीर्घ लेखन असते आणि थकविणारं असते.
पण असंही होते की आपण जे ठरवलेलं आहे त्याच्यापेक्षा काही वेगळ्या गोष्टीसुद्धा या कादंबरी लेखनामध्ये अनपेक्षितपणे येत असतात आणि मग आपली कादंबरी ती हळूहळू पुढे जाते आणि सिद्ध होत राहते. म्हणून म्हणतो की लेखन ही अशी एक निरंतर प्रक्रिया आहे. मला एका माझ्या कादंबरीचा अनुभव असा आहे, वारुळ नावाच्या कादंबरीचा, की त्या कादंबरीनं 5 वर्षे लेखनासाठी माझ्याकडून घेतली होती. तुम्ही म्हणाल की 5 वर्षे? हो. बीज डोक्यात पडलं, पण मग त्याच्या भोवतीचा जो काही माल, मसाला, माहिती वगैरे असेल ती मला मिळवण्यासाठी खूप कष्ट पडले. अनेक ग्रंथ वाचावे लागलेत, अनेक संदर्भ शोधावे लागलेत, अनेक माणसांच्या भेटी घ्याव्या लागल्या, त्यांच्या मुलाखती घ्याव्या लागल्या आणि त्याच्यानंतर कुठे मग त्या कादंबरीची सिद्धता मनामध्ये अशी झाली की आता नको. आता कागद काढा आणि लिहा. त्यावेळेस मी कागदावर लिहित होतो आणि लिहायला लागलो. तर हे असं लेखन असते, जे कुठून सुरू झालं ते कळत नाही आणि कसं गेलं तेही कळत नाही आणि संपलं तेव्हा मागे जेव्हा वळून पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे बापरे! थांबूया.